Now students, in the last period, we all had learned about the brief information of direct and indirect speech. How to transfer an assertive sentence into indirect speech. How to transfer the yes/no question, WH question into indirect speech. And today we are also going to learn the sentence of imperative and also the exclamatory sentence. Means the changes of the imperative and also the exclamatory sentence. पहा विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या तासाला आपण प्रत्यक्ष कथन म्हणजे काय, अप्रत्यक्ष कथन म्हणजे काय, म्हणजे डायरेक्ट स्पीच म्हणजे काय, इनडायरेक्ट स्पीच म्हणजे काय हे शिकलेलो आहोत. की एखाद्या व्यक्तीचे बोलणे जशाच्या तसे लिहिणे किंवा सांगणे याला प्रत्यक्ष कथन म्हणायचं. एखाद्या व्यक्तीचे बोलणे जसेच्या तसे न लिहिता आपल्या शब्दात लिहिणे किंवा सांगणे त्याला अप्रत्यक्ष कथन म्हणायचं. प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथन करते वेळी जे काही काइंड ऑफ सेंटेन्सचे 5 प्रकार आहेत की ज्यामध्ये सिंपल सेंटेन्स की ज्याला आपण an assertive sentence म्हणतो, WH question, yes no question, imperative and also the exclamatory. म्हणजे वाक्याचे जे काही 4-5 प्रकार आहेत ते प्रकार पाहिले. साधं वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, उपप्रश्नार्थक वाक्य आणि आज आपण आज्ञार्थी वाक्य की ज्याला आपण इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि उद्गारवाचक वाक्य की ज्याला आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असं म्हणतो. त्या दोन वाक्याचं डायरेक्ट इनडायरेक्ट आपल्याला कसं करायचं ते पाहायचं. पहा, या आधीच्या तासाला तुम्हाला जवळपास संपूर्ण जे काही टेबल दिलेला आहे, नियम दिलेले आहेत, त्या टेबलचा जर तुम्ही अभ्यास केला असाल तर तुम्हाला इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं इनडायरेक्ट हे 100% येणार. पहा, नंबर 1, रामनाथ said save a rupee every day. रामनाथ said save a rupee every day. हे आपलं वाक्य. आता या वाक्याचा जर समजा आपण बारकाईने विचार केला तर रिपोर्टर रामनाथ आहे, लिसनर आलेला नाही, रिपोर्टिंग वर्ब या वाक्यातलं सेड आहे आणि सेव अ रुपी एव्हरी डे हे रिपोर्टेड स्पीच आहे. म्हणजे कथन केलेलं वाक्य हे इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेलं आहे, उत्तरामध्ये ते घ्यायचं नाही. आता रामनाथ सेड आय सेव अ रुपी एव्हरी डे असं जर असतं तर वाक्य हे सिंपल सेंटेन्स झालेलं असतं. पण आय हे जे काही सर्वनाम याच्यामध्ये आलेलं नाही आहे, म्हणजेच हे वाक्य इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे. मग तुम्हाला टेबलमध्ये दिलेलं आहे की इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं अप्रत्यक्ष कथन करताना सेड टू च्या ऐवजी रिक्वेस्टेड घ्यावे. हे बघा, REQUESTED, ऑर्डर्ड घ्यावे, ऑर्डर्ड घ्यावे, सजेस्टेड घ्यावे, SUGGESTED आणि दोन्ही वाक्याला जोडणारा शब्द तो घ्यावा. म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं अप्रत्यक्ष कथन करताना वाक्यामध्ये शक्यतो प्लीज हा शब्द आलेला असतो. तो प्लीज हा शब्द वाक्यामध्ये घ्यायचा नाही, उत्तरात घ्यायचा नाही. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं अप्रत्यक्ष कथन करताना सेड टू च्या ऐवजी रिक्वेस्टेड घ्यायचं. कधी कधी यामध्ये तुम्हाला ऑर्डर्ड घ्यावं लागतं. वाक्यामध्ये जर समजा सूचना केलेली असेल तर सजेस्टेड घ्यायचं, काही सल्ला वगैरे दिला असेल तर ऍडवाइस घ्यायचं. आणि कोणताच अर्थ अभिप्रेत होत नसेल तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं अप्रत्यक्ष कथन करताना टोल्ड घेतलं तरी सुद्धा चालतं.
आता रामनाथ advised to save a rupee every day. पाच केलं का? रामनाथ जे काय राम आहे जशात तसे घेतलं करता. ह्या सेडच्या ऐवजी ॲडवाइसर घेतलं. इथं तुम्ही रिक्वेस्टेड घेतलं, सजेस्टेड घेतलं तरी सुद्धा चालतंय. रामनाथ ॲडवाइस्ड टू सेव्ह अ रुपी एव्हरी डे. यावरून तुम्हाला असं दिसतंय की इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं अप्रत्यक्ष कथन करताना फार जास्त रूल्स वगैरे काही नाही. एक तर तुम्हाला संबंधित वाक्यामध्ये सेड टूच्या ऐवजी कोणता शब्द घ्यायचा आणि जॉइनिंग वर्ड कोणता घ्यायचा हे समजलं तर इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं अप्रत्यक्ष कथन तुम्हाला आल्याशिवाय राहणार. ही said please give me your book. He said please give me your book. आता या वाक्याचं प्रत्यक्ष कथन करताना he requested. आता वाक्यामध्ये जे काही प्लीज आलेले आहे ते प्लीज घ्यायचं नाही. He requested to give him his book. He requested to give him his book. संबंधित वाक्यामध्ये डायरेक्टच्या वाक्यामध्ये प्लीज आलेला असेल तर इनडायरेक्टच्या वाक्यामध्ये ते घ्यायचं नाही. डायरेक्टच्या वाक्यामध्ये कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आलेला असतो तो इनडायरेक्टच्या वाक्यामध्ये घ्यायचा नाही. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं अप्रत्यक्ष कथन करताना रिक्वेस्टेड घ्यायचं, ऑर्डर्ड घ्यायचं, सजेस्टेड घ्यायचं, वॉर्नड घ्यायचं, ऑर्डर्ड घ्यायचं. कोणताच अर्थ विपरीत होत नसेल तर तुम्ही टोल्ड घेतलं तरी सुद्धा चालतं. आता इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे दोन प्रकारचे असतात, एक अफर्मेटिव्ह आणि एक निगेटिव्ह. मग जर समजा इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये डोंट आलं किंवा नॉट आलं तर काय करायचं? डोंट. ही सेड डोंट मूव. ही सेड डोंट मूव. आता या वाक्यामध्ये ही suggested not to move. He suggested not to move. He said don't move. हे झालं डायरेक्ट स्पीच वाक्य, हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे. मग संबंधित वाक्याचं अप्रत्यक्ष कथन करताना वाक्यामध्ये डोंट मूव्ह आलं, डोंट मेक सच अ नॉईज आलं तर तुम्हाला त्या वाक्यामध्ये नॉट टू हा शब्द घ्यावा लागतो. यानंतर सेंटेन्स नंबर 4. रमेश said to Shyam open a savings account. Ramesh said to Shyam, open a savings account in the post office. या वाक्यामध्ये बोलणारा रमेश
सेड टू ए, लिसनर जो आहे तो श्याम आहे. ओपन अ सेविंग अकाउंट इन द पोस्ट ऑफिस, हे रिपोर्टेड स्पीच आहे, म्हणजे कथन केलेलं वाक्य. अशाच वाक्यामध्ये विद्यार्थ्यांची चूक होऊ शकते. डायरेक्ट लिहून टाकते विद्यार्थी, रमेश टोल्ड दॅट ओपन अ सेविंग अकाउंट इन द पोस्ट ऑफिस. म्हणजे संबंधित वाक्य हे सिंपल सेंटेन्स आहे, WH क्वेश्चन आहे, यस नो क्वेश्चन आहे, इम्पेरेटिव्ह का एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, याचा आपण शोध घेतला पाहिजे. रमेश advised Shyam to open a savings account in the post office. Ramesh advised Shyam. Ramesh suggested Shyam. Ramesh requested Shyam to open a savings account in the post office. पहा, आतापर्यंत तुम्हाला इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं अप्रत्यक्ष कथन कसं करायचं यावर चर्चा केलेली आहे. आणि तुम्हाला सांगितलं की इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं अप्रत्यक्ष कथन करताना सेड टूच्या ऐवजी रिक्वेस्टेड घ्यावे. कधी कधी जर एखादा सर्टिफाईड व्यक्ती असेल तर ऑर्डर्ड घ्यावे, एखाद्याने एखाद्याला सूचना केली असेल तर सजेस्टेड घ्यावे, जर समजा सल्ला दिला असेल तर ॲडवाइस्ड घ्यावे. संबंधित वाक्यातून कोणताच अर्थ अभिप्रेत होत नसेल तर टोल्ड घेतलं तरी चालतं. इम्पेरेटिव्ह सेंटेन्सचं अप्रत्यक्ष कथन करताना जो काही कनेक्टेड वर्ड आहे ज्याला आपण जॉईनिंग वर्ड म्हणतो, इन मराठी आपण त्याला म्हणतो दोन्ही वाक्याला जोडणारा शब्द, तो टू घ्यायचा. संबंधित वाक्यामध्ये जे इन्व्हर्टेड कॉमा दिलेला असतो तो घ्यायचा नाही. आणि प्रॅक्टिस केल्याच्या नंतर, सराव केल्याच्या नंतर संबंधित वाक्यचं अप्रत्यक्ष कथन हे आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणात आल्याशिवाय राहणार नाही. यानंतर तुम्हाला मी एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं अप्रत्यक्ष कथन कसं करायचं हे सांगणार आहे. डायरेक्ट इनडायरेक्ट चा हा शेवटचा पार्ट आहे. ही सेड हाऊ लकी आय एम. हे वाक्य एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. तुम्हाला काइंड ऑफ सेंटेन्स मध्ये सांगितलं होतं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स स्टार्ट फ्रॉम व्हॉट ऑर हाऊ, and there is an adjective in second position and subject and also verb is also we may have seen on the last step. He said how lucky I am. आता he exclaimed that he was very lucky. पहा बदल काय झाला, द चेंजेस इन सेंटेन्सेस. यामध्ये नेमका बदल काय झाला, ही सेड हाऊ लकी आय एम. सर्वप्रथम इट इज आवर ड्युटी टू रेकग्नाइज विच टाइप ऑफ सेंटेन्स इट इज. हे संबंधित वाक्य हे कोणत्या प्रकारचं हे जर विद्यार्थ्याला समजलं
तर त्याला डायरेक्ट इनडायरेक्ट बरोबर त्याचं उत्तर आल्याशिवाय राहत नाही. ही से हाऊ लकी आय एम हे वाक्य अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे आणि अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स अप्रत्यक्ष कथन करताना टेबल दिलेले आहे तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. 8वी पासून आपण शिकतो. हाऊ लकी आय एम या वाक्याचं अप्रत्यक्ष कथन करायचं असेल तर तुम्हाला सेड टू च्या ऐवजी एक्सक्लेम्ड घ्यायचं. आता सेड टू च्या ऐवजी एक्सक्लेम्ड घेतल्याच्या नंतर दोन्ही वाक्याला जोडणारा शब्द दॅट हा घ्यायचा आणि दॅट घेतल्याच्या नंतर कर्ता आणि क्रियापद जे उद्गारवाचक वाक्यामध्ये शेवटी गेलेले असते ते सुरुवातीला माहिती म्हणजे संबंधित वाक्याचं विधानार्थी वाक्य आधी करायचं. संबंधित वाक्याचं साधं वाक्य करायचं आणि त्याचा पास्ट टेन्स. वाक्यामध्ये वाट किंवा हाऊ आलेला असेल त्या हाऊ किंवा वॉटच्या ऐवजी तुम्हाला व्हेरी घ्यायचे म्हणजे उत्तर आलं ही एक्सक्लेम्ड दॅट ही वॉज व्हेरी लकी. पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे उत्तर इकडे टाकल्याच्या नंतर आपल्या असं निदर्शनास येतात ही एक्सक्लेम्ड दॅट हाऊ लकी ही वॉज. हाऊ लकी ही वॉज तसं नाही करायचं. एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं साधं वाक्य करायचं. साधं उत्तरात विधानार्थी वाक्य करायचं. पहा दुसरं वाक्य ही said how unfortunate he is. How unfortunate he is. He said how unfortunate he is. He exclaimed that he was very unfortunate. He was very unfortunate. He was very unfortunate. म्हणजे या एक्सक्लेमेटरी सेंटेन्स अप्रत्यक्ष कथन करताना सेड टू च्या ऐवजी एक्सक्लेम्ड घ्यायचं. दोन्ही वाक्याला जोडणारा शब्द दॅट घ्यायचा दॅट आणि संबंधित एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं विधानार्थी वाक्य करायचं. म्हणजे कर्ता आणि क्रियापद जर शेवटी गेलेलं असेल म्हणजे गेलेलंच असते शेवटी ते सर्वप्रथम आणायचं म्हणजे संबंधित वाक्य विधानार्थी झालं. साधं झालं त्याचा पास्ट टेन्स केला. The king said how simple these Adivasis ADICASIS how simple these Adivasis are. The king said how simple these Adivasis are. The king exclaimed that आता how simple these Adivasis are. What or how? An adjective. These Adivasis are हे झाला कर्ता आणि क्रियापद त्याला इकडे आणावं लागतं. The king exclaimed that those Adivasis were. Those Adivasis were. Those Adivasis were very simple. The king exclaimed that those Adivasis were very simple. Sentence number 4. Ramesh said. Common improvement. How fine.
and generous. How kind and generous he is. Ramesh said how kind and generous he is. आता या वाक्याचं प्रत्यक्ष कथन करायचंय. रमेश exclaimed. रमेश exclaimed. दोन्ही वाक्यावर असतो. That he was kind and generous. Ramesh exclaimed that he was very kind and generous. He said how simple man he is. He said how simple man he is. आता या वाक्याचं प्रत्यक्ष कथन करते वेळेस सुद्धा he exclaimed that. He exclaimed that he was very simple. He was very simple. विद्यार्थी मित्रांनो, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं अप्रत्यक्ष कथन कसं करायचं त्याविषयी जवळपास आपण नियम जवळपास सर्व दिलेले, टेबल दिलेले, 30 ते 35 शब्द दिलेले. त्या प्रत्येक नियमाचा प्रत्येक सेंटेन्सचा अभ्यास करून आपल्याला हे जे काही डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच आहे याचे उत्तर काढायचे. मग ते ही एक्सक्लेम्ड दॅट ही वॉज व्हेरी लकी असेल किंवा ही एक्सक्लेम्ड दॅट ही वॉज व्हेरी अनफॉर्च्युनेट असेल. द किंग सेड हाऊ सिंपल दिस आशीर्वाद असेल. मग इथं तुम्हाला दिसच्या ऐवजी तुम्हाला 2 हा शब्द म्हणजे हे जे काय नॉर्मल जे काय ट्रिक आहेत ते आपल्या लक्षात आले पाहिजे. आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कथनचे कोणतेही 4-5 काइंड ऑफ सेंटेन्स मधले जे काय उत्तर आहेत ते आपल्याला लिहिता आले पाहिजे. नाउ वी शॅल स्टॉप हिअर अँड लेट अस कंटिन्यू द नेक्स्ट पिरियड.